नमस्कार मित्रांनो, तुमचं विशाल जगदाळे व्लॉग सातारामध्ये स्वागत आहे। तर आता मी रानामध्ये आलोय कांदा भिजवायला। सकाळी मी 7 वाजता आलतो मित्रांनो कांदा ह्यो भिजवायला। आपला ह्यो लागण केलेला पाऊण एकर कांदा आहे, तुम्ही बघू शकता। या आता आपलं अर्ध वावर भिजवून झालेलं आहे, तरी आता अजून किती वेळ लागतो भिजवायला काय सांगू शकत नाही। आपला आता ह्यो सध्याला पाऊण एकर कांदा आहे। Mountains calling me under endless skies where I'm meant to be. Every step, every mile is a story untold. तर आता आपला ह्यो वापा भिजत आलेला आहे, अर्धा थोडासा राहिला आहे वापा भिजायचा। तर आता थोडं दारी मोडायला लागणार आहे आपल्याला पलीकडच्या साईडला जाऊन। तिथं तुम्ही बघू शकताय दाऱ्याला पाणी येतंय। आपल्या कांद्याला आता आपण पहिला डोस टाकलाय, म्हणजे लागणीला आपण एकच डोस टाकतो कांद्याला। त्याच्यामध्ये आपण महादनचं 8-21-21 2 बॅगा आणि 14-35-14 ही ग्रेड आपण घेतलेली खताची। आणि त्याच्यामध्ये आपण कॅन बायोसेटचं शुभारंभ किट प्रति एकर एक किट टाकायला लागतं। आणि त्यासोबतच आपण मायक्रोन्यूट्रेट आणि झिंक सल्फेट पण घेतलेलं आहे 10 किलोची बॅग। तर तुम्ही मित्रांनो बघू शकताय आता आपल्याला ह्या कांद्याला साधारण 1.5 महिना झालेला आहे लागण करून। तरी आता आपण ह्यो डोस टाकलेला आहे ह्याला। Pack your bags, leave your doubts, find the courage inside. The world is waiting, let's go for a ride. Children, मित्रांनो आता आपण दुसऱ्या पाडग्यावरती दार मोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता। या अजून आपलं अर्ध वावर भिजवायचं राहिलेलं आहे। शिव आपला कांदा बघू शकता मित्रांनो। आपण ह्याला लागणीच्या अगोदर कांदा स्पेशल टाकलेलं आहे, कांदा मकाऊ स्पेशल म्हणून। त्यामध्ये 14% ऑर्गॅनिक कार्बन येतो आणि त्याच्यासोबतच 10-20 एक पोतं आणि ट्रायकोडर्मा म्हणून एक जीवजन्य बुरशीनाशक येतं, ते टाकलेलं त्याच्यामध्ये मिक्स करून लागणीच्या अगोदर। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कधी असं भिजवण वगैरे जर करत असला तर तुम्हाला माहीत असेल की असं बगळ्या तुम्हाला दिसत असते भिजवताना, तर ह्या का असत्या द्या तुम्हाला काय माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, नक्की सांगा काय असतं द्या आणि कशामुळं। जिथं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता की असं बगळ्या असतं द्या, मग काय करत असतील त्या भिजवत असताना आणि बरोबर पाण्याच्या पुढच्या साईडलाच असतं द्या, कशामुळे असू शकतं द्या तुम्ही सांगू शकताय मला कमेंटमध्ये। तर मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो सकाळी घरनं येताना थंडी पण लय होती, पण सकाळचं एवढं भारी वातावरण होतं, म्हणजे सकाळचं सूर्यदर्शन पण आपल्याला एक नंबर झालं। तर मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा मी म्हणजे छोटासा व्हिडिओ काढून ठेवलाय मी सूर्यदर्शनाचा। तर मी तुम्हाला चला दाखवतो कसं सूर्यदर्शन। Hit the road, feel the breeze, mountains calling me under endless skies where I'm meant to be. Every step, every mile is a story untold. In the heart of the wild I find my soul.